संगमेश्वरला चिपळूण तालुक्यामध्ये, संगमेश्वर तालुक्यात चिपळूण विधानसभा मतदारसंघामध्ये अशा पद्धतीने आपण अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी करतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांनी त्याच्यामध्ये हे अर्थ खातं ते काही मालक आहेत का, अर्थमंत्री कोणाला पैसे देणार, अर्थमंत्री कसे ठरवू शकतात। अध्यक्ष महोदय त्यांनाही माहिती आहे की अर्थ खातं सगळ्याला निधी देतं, त्याच्यावर अजित पवारची अर्थमंत्री सही असली तरी एकनाथराव शिंदे साहेबांची पण सही उपमुख्यमंत्री म्हणून असते, मुख्यमंत्र्यांची पण सही त्याच्यामध्ये असते, कॅबिनेट त्याला सगळ्याला मान्यता देते आणि एकदा निधीचं वाटप झाल्यानंतर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांना तो अधिकार असतो कुणाला किती निधी द्यायचा, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलं तरतूद कुणाला किती करायची, ते सगळं असताना त्यांनी इतकं वेगळ्या पद्धतीनं आपल्याला सगळ्यांना 5:30ला अध्यक्ष महोदय मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तरी माझं वाचन दादा एवढं फास्ट नाही। नाही 5:30ला गेलो। अच्छा, ते सगळं सांगून तुम्हाला मला एवढंच त्याच्यामध्ये सांगायचं, वास्तविक मी काही मालक नाहीये, सगळे मिळून हे सरकार चालवतात। भास्करराव, तुम्हाला जर बोलायचं असतं तर मला खरंच खूप बोलायचं होतं, परंतु आता बेल वाजायला लागली, मला वाटलं नाही मला एवढा वेळ लागेल। परंतु अध्यक्ष महोदय, एकंदरीतच महसूल जमा किती होतो त्या त्या विभागाला आउटलेट दिला जातो, मग ते पैसे त्या त्या विभागाने खर्च करायचे, मग अर्थमंत्री कोण स्वतःला समजतात, मी कुणाला कोण समजत नाही, मी राज्याचा अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री आहे। जो मला अधिकार आहे, जो विधिमंडळाने दिलेला आहे, जो मंत्रिमंडळाने दिलेला आहे, त्याच्या बाहेर मी यत्किंचितही जात नाही। मला महाविकास आघाडी